नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ रेखा खराबे यांच्या जगणं ज्याचं त्याचं या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात रेखा खराबे लिखित मदत. आकाशात पावसाचे काळे ढग जमायला सुरुवात झाली तसं तात्याबाचं मन जरा सुखावलं. सुरकुतलेला हात डोळ्यांपुढे धरून त्यांनी लांबवर आकाशात नजर टाकली. थकेस्तोवर ते काळे ढग त्यांनी डोळ्यात साठवले. आता तरी हा पाऊस पडन का नाही? सारा मिरूक कोरडा गेला. गेली 2 वर्ष असंच होऊन राहिले. या पावसाचं डोकं बिकं फिरलं काय कोण जाणे. मनात असं तवा पडत नाही. चांगलं काळं काळं झालेलं आबाळ आमच्या डोळ्यात देखत पार पलीकडं उडवून नेतं आणि आमच्या डोळ्याला पाणी आणतं. काय करावं तर काही उमगतच नाही. पाहता पाहता विचारांचे काळे ढग त्याच्या मनात दाटायला लागले. वेडावत पुढे पुढे क्षितिजाच्या दिशेनं सरकणारे काळे ढग तात्याबा असहाय्यपणे पाहत राहिला. पाहत राहण्यापलीकडं मी काय करू शकतो बापा? देवानं काहून असं डोळ्यावरनं कातडं ओहडून घेतलं बाप्पा? त्याले काय इथलूसी बी दया येत नसन? मनाशीच पुटपुट तात्याबा हळूहळू मारुतीच्या पारावर येऊन बसला. त्याच्यात सारखी काऊन गेलेली 4 डोकी तिथं जमली होती. हातपाय चालत होते तवरी खूप कष्ट उपसले. रात नाही पाहिली ना दिस नाही पाहिला. पण आता वय झालं, सारेच थकले. कोणाच्याच आता कष्ट करणं होत नाही आणि जे करतेत त्याईचे कष्ट पावत नाही. तात्याबाच्या मनात तर सतत आपण खायला काळ आणि भुईला भार आहोत याची टोचणी बोचत असते. आला दिवस कसाबसा रेटायचा आणि रोज देवाला लवकर उचल की र बापा असं म्हणून आळवणी करायची. एवढंच त्या सगळ्यांच्या हातात होतं. का तात्याबा, बरं नाही लागत का जीवाले? नाही जी, बेस होय मी. तुम्ही कुठं गेलते जी? दिसले नाही 2 दिवसापासनं. आज जरासं अंग दुखत होतं, हातपाय बी आकडल्यावाने वाटे, म्हणून मग नाही आलो इकडं. घरीच निजून होतो. आता या वयीत कुठं जाते जी? घर भरण आपण पर आहे का नाही? तात्याबा, अरे आभाळ तर लय भरून आलं होतं जी. येईन का नाही लेक पाऊस? या पावसाचं तर काही समजतच नाही बा. पहिले तर असं नाही होय बाप्पा. आजकाल समद विपरीत होऊन राहिलं बाप्पा. होय ना बाप्पा, गेले साले बी कोरडच गेलं. जेमतेम पोटापुरतं अनाज पिकलं. इकडून तिकडून कसं तरी करून गाडं रेटलं बापा तुक्यानं गेल्या साली. पण यंदा कसं होईन ते देव जाणे बापा. भाऊजी, तुम्ही ऐकलं का जी? का सरकार मदत करणारे म्हणे दुष्काळवाली आले? हो जी, थ्यो मास्तर सांगत होता काहीतरी त्या रोजी. आणखीन काय बी काय सांगत होता तो. का म्हणे जी तो म्हणे का लई लोक या दुष्काळापायी कर्जात बुडून गेले आणि यंदा बी थेच लक्षण दिसून राहिले. कुठून बायका पोराईच्या पोटात घालावं आणि कुठून बियाणं आणावं आणि कुठून कर्ज फेडावं. सहाराईचेच डोसकी त्यापायी पिकून गेले. जीव देऊन राहिले म्हणे कास्तकार लोक. महागाई तर इतकी वाढली का जशी रेटे देऊन जमिनीत गाडून टाकन आपल्या इले. आता तरी सरकाईचे डोळे उघडतात का नाही जनबाप्पा? का सांगावं आता? जाऊ द्या. आपण म्हातारी माणसं का करू शकतो जी? तोंडाची निरी पाटील की, हो का नाही? बरं बापा, चला आता घराकडं. अंधार पडून राहिला होय. मग गड्डे गुड्डे काही दिसत नाही. पडपूड झालो आणि हातपाय घेऊन मोडले तर नुसतं आणखीन दुष्काळात 13वा मास आहे का नाही? हो जी हो, चला चला आपल्या घराकडं चला.
दोघं बोलत बोलत एकमेकांना सांभाळत घराच्या वाटेला लागले. भावाजी, इतका अंधार पडतवरी का करता जी बाहेर तुम्ही? दिसा उजेडी घराकडं वापस नाही येता येत का जी तुम्हाले? काही झालं गेलं तर नसती आफत येईन उगीच. आधीच तर जीव निरा वैतागून गेलाय. अंगणात शिरता शिरताच लेक बरसला, पण तात्याबाला काही त्याचा राग नाही आला. कारण त्याला ठाऊक होतं की हे सारं काही तो स्वतः बोलत नव्हता, तर त्याच्या मुखातून त्याचा वैताग बोलून राहिला. नाही तर तुके आलंय मवाळ पोरगा. आवाज उंचावून तो सहज बोलत नसे. तात्याबाला वाटलं, का करन बिचारा थो तरी, कोणावर राग काढन, बोलू दे की बोलला तर. तुक्याच्या बोलण्याचं वाईट वाटून न घेता अंगणातल्या बादलीतलं गडवाभर पाणी पायांवर ओतून तो घरात गेला. तसा थोड्याफार फरकानं गेल्या कित्येक महिन्यांपासून हाच नेम पडला होता. ओसरीतल्या आपल्या खाटल्यावर बसून तात्याबानं आभाळाकडे बघत हात जोडले आणि आपली माळ काढून मुकाट ओढत बसला. आपण काही मदत करू शकत नाही तर निदान आपला इतरांना त्रास होऊ नये म्हणून शक्यतोवर तात्याबा अशी खबरदारी घ्यायचा. अलीकडे एका विचारानं त्याच्या मनात घर केलं होतं. त्याला वाटायचं की रातीचा भाकर तुकडा खाणं आता बंद करावं. पण का करता? पोटात काही नसलं का रातीचा जीव कसा भया भया करते. मग या कुसावरनं त्या कुसाव करत करत रात काटा लागते. नीच काही येत नाही. म्हातारपण लई खराब. चांगला गडद अंधार झाला तशी सुनेनं मातीच्या तेलाची चिमणी पेटवली, ओसरीत आणून ठेवली. तात्याबानं बसल्या जागी हात जोडले. प्रार्थना एकच, देवा पाऊस पडू दे. बसून बसून पाठ लागून आली तशी माळ ठेवून तात्याबा खाटल्यावर आडवा झाला. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. उपाय काही सुचत नव्हता. कालच्यासारखाच आजचा दिवस. आजचाच का? गेलेले आणि यापुढे येणारे दिवस काही त्यापेक्षा वेगळे नाहीतच. आपलं दुखडं रडावं तरी कोणाजवळ? सारं गावच त्या दुखड्यानं रडतंय, तर कुणी कुणाची आसवं पुसावीत? गेल्या साली सोसायटीचं कर्ज घेऊन शेतीत घातलं, पण यंदा कसं काय करन हा पोरगा? तात्याबाला मुलाची खूप काळजी वाटत होती. 4 पोरींच्या पाठीवर मोठ्या नवसानं झालं हे पोरग. आपल्याच्यानं होत होतं तेवढं सारं या पोरासाठी आपण केलं. पोराले मॅट्रिकवरी शिकवलं, पण पुढच्या शिक्षणाले खूप पैसा लागे म्हणून मग पोरानं शाळा सोडून दिल्ली आणि शेतीवाडी सांभाळली. 4-5 वर्षातच त्यानं चांगला शेतीत जम बसवला. एका वावरात त्यानं बागायत बी केली. शिक्षणाचा काही ना काही फायदा होतेच की. रोजच्या भाजीपाल्याच्या इकरीनं 4 पैसे बी हातात राहत होते. साजरं चाललं होतं सारं. घरात चांगली लक्ष्मीवाणी सून आणली. पोरयाईचं लग्न तर पहिलेच झालं होतं. नातवाईनं घर कसं भरून गेल्यावानी वाटे. मोठा नातू 5वीला गेला या साली. सुखाचा संसार बघून जीव कसा हरखून गेला. पण कोणाची नजर लागली का आपलीच लागली आणि दैव का जीनं कसं कोपलं बाप्पा. कर्ज काढून विहीर बांधायचा विचार तुकेच्या डोक्यात फिट झाला. त्याच्यात हे पावसाचं असं तरास देणं लावलं. विहिरीच्या वक्ती आपल्या मगदुराप्रमाणे तात्याबानं तुक्याले नाही नाही म्हणलं, पण मनात इवली आशा होती का आणखीन जराशी जमीन वलिताखाली आणता येईन, 4 पैसे हातात खेळतील. पण नशीबच फिरलं आणि हिरीला पाणी काही लागलं नाही. ती कोरडीच राहिली. पण तुक्याच्या मनसुब्यावर मात्र पाणी फिरून गेली. तात्याब्याच्या डोक्यातला विचारांचा कल्लोळ थांबायला तयार नव्हता. हिरीनं डोईवरचं कर्जाचं वज मीच वडिवलं, काय करन? तुक्या बिचारा संसाराचा गाडा कसाबसा रेटून राहिला. खाणारे 4 तोंड घरात. कसं करत असन बाप्पा तो, त्याचं त्योच जाणे. आला दिस तसाच अंधाराचा. उजेडाची ती रेप काही कुठून दिसत नाही. मारुतीच्या पारावर जमलं की रोज काही ना काही बातमी कानावर पडायची. नापिकीनं आणि कर्जाच्या बोजाखाली बळीराजा पार दबून गेला होता, निराश झाला होता.
काय करावं ते सुचेनासं झालं की अविचार करत होता. आज या गावच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली तर उद्या त्या गावच्या. मास्तर रोज पेपरातल्या बातम्या वाचून दाखवायचा. तात्याबाचं खचलेलं म्हातारं मन दिवसेंदिवस आणखीन खचत चाललेलं होतं. एक दिवस बातमी आली, शेजारच्या गावी म्हणे मुख्यमंत्री येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाला काही मदत करणार आहेत म्हणे. त्यांचं कर्जसुद्धा माफ होणार अशी बातमी कानावर आली होती. ही बातमी ऐकली तेव्हापासनं तात्याबा विचारात पडला होता. त्याच्या मनात खळबळ माजली होती. राहून राहून मनात येत होतं, आपण बी द्यावा का जीव, नाहीतरी आपलं का राहिलं. जवळपास साऱ्या गोवऱ्या तमासनाच्या वाटेवर पोहोचल्या. आता निस्ती वाट पाहत जगणे. द्यायला जीव आपण तर कोणाले फरक पडणार आहे. बुडी तर कैची चुकी झाली. आपल्याला ठेवलं माग असे दिस पाहाले. हां, पोराला सुनेले पोरा बाळाईले दुःख तर लागनच. त्या साऱ्याचा लई जीव आहे या म्हाताऱ्यावर. बापच होय तर दुःख तर वाटणारच. हां, पण आता आज नाही तर उद्या एक दिस तर ठरलाच आहे. आणि तो बी काही लई दूर नाही. मग तो दिस आत्ताच आणला तर. असं झालं तर सरकारातून लेकाले काहीतरी मदत गिदत मिळन. कर्जमाफी भेटली तर बरंच होईल. वरतून पुन्हा एक खातं तोंड बी कमी होईल. असंच करावं का बेट. तात्याब्याच्या डोक्यात हा विचार ठाण मांडून बसला होता. जाता जात नव्हता डोक्यातनं तो विचार, वारंवार डोक्यात घुमत होता. मामाजी या ना जी जेवाले. सुनेनं ताट वाढून आवाज दिला तशी तात्याबाची तंद्री भंगली. भूक नाही व माय मले, तुम्ही जेवून घाजे सारे. का तर काजनं आज काही विच्छाच नाही बघ खावाची. खरंच सांगतोय. काहून जी विच्छा नसेल का झालं जी. जीव बरा नाही लागत काय. इलूसा भात तरी खावा मग बरं लागन जरा. राती हारेरा करून देतो निस्तानी. या या आता 4 घास खाऊन घ्या. जा रे बापने. बापूजीले हाताले धरून वजेनं घेऊन येजो. वसरीतली चिमणी विजून गेली. तात्याबानं भाताचे 4-5 घास कसे बसे पोटात लोटले. मान वर करून गडवावर पाणी गटागटा पोटात रिचवलं. हात धुवून नातवाचा हात धरून पुन्हा खाटल्यावर येऊन पाडला. सगळीकडे सामसूम झाली. सारा गाव निजला, पण तात्याबाच्या डोळ्याला डोळा नव्हता. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. आजचा दिस कालच्यापेक्षा कठीण होता. उद्याचा त्याहून आणि परवाचा आणखीनही त्याहून. असं कसं बापा होऊन राहिलं. पोरग तरी कसं काय करणार बापा पुढं. दावणीचे 4 जनावरं कमी झाले. सुनेच्या गळ्यातली एक दाणी गेल्या सालीच गेली सावकाराकडं. तात्याबाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. घशाशी दाटून आलं तसं खाकरून तात्याबानं अंगणात थुंकी टाकली. तू लेकाची हे का जिनगानी होय का त्या परीस. आता तात्याबानं मनातला विचार पक्का केला आणि मग देवाचं नाव घेत खाटल्यावर तसाच पडून राहिला. कधीतरी मग गारव्यानं त्याचा डोळा लागला. कोंबडं आरवलं तेव्हा तात्याबाचे डोळे उघडले. सुनेनं चुलीत जाळ करून त्यावर चहाचं भगुलं चढवलं होतं. तुका मागल्या अंगणात दातांवर राखोंडी चोळत 2 पायांवर उकिडवा बसला होता. तात्याबानं डब्बा पाण्यानं भरून घेतला आणि गुदडीची वाट धरली. बाबाजी लय दूर नको जाऊ जी. तुक्या काळजी न बोलला तशी मान डोलावं तात्याबा हळूहळू एक एक पाय ओढत पुढे निघाला. तोंड धुवून खांद्यावरच्या पंचानं तोंड पुसत तुक्या चुलीजवळ येऊन बसला. शके बाबाजी आजकाल लई थकलेवानी काऊन वाटून राहिले व. बरं नाही का त्या आईच्या जीवाले. सकाळी सकाळी त्या आईला इतक्या लांब जावं लागते. पाण्या पावसाचे दिस येऊन राहिले. काहीतरी सोय करायला लागन म्हणतो मी. आता आम्ही हिथंच मागल्या अंगणात त्याईसाठी पायखाना बनवून देतो. गड्ढा करायला बोलवतो कोणाला तरी मदतीले. मागल्या बाजारी 2 तट्टे आणले होते ना. कुठीसं ठेवले ते. जी एक लावला नहानीले. जुन्याले लईच भागदाडं पडले होते आणि एक ठेवलंय गोठ्यावर टाकाले. ते गोठ्याचा भाऊ मग
पण आता बाबाजीसाठी काहीतरी सोय करावंच लागते. वय जीव हे, त्याची तब्येत काही बरं दिसत नाही मले. काल हारेरा दिला होता राती निसताने. राती जेवले बी नाही ढांगानं. आता आले ना का चहाबरोबर भाकर देतो त्याईले. काहून का कोणत्या चिंतेत असल्यावाने दिसतेत मामाजी आजकाल. मी म्हणतो का एक डाव शहरातल्या डाक्टराले दाखवून आणा की त्याईला. आणू की, जरा पैशाची बी सोय पाहा लागन का नाही. शहरातले डॉक्टर तर पहिलेच लय पैसे मागतात. ते बी खरंच आहे. का करावं तर काही डोसकच चालं ना. मले बी आता कुठंतरी कामधंदा शोधा लागते. घरात बसून आता काही भागणार नाही. बायकोनं घराबाहेर पडून दुसऱ्याकडे काम करू नये असं वाटत असूनही तुक्याच्या तोंडून तसं काही बाहेर पडलं नाही. पाय आता काय करते तर असं काहीतरी गुळमुळीत बोलून त्यानं चहाची कब्बशी खाली ठेवली आणि तडक बाहेर आला. आभाळात तुरळक काळे ढग दिसत होते, पण ते किती आणि कधी बरसणार काही कळत नव्हतं. हा असा रडत खडत संसाराचा गाडा तो किती दिवस रेटू शकणार होता ते एक त्या परमेश्वरालाच ठाऊक. हताशपणे आभाळात नजर गडवून तुक्या कितीतरी वेळ तसाच आभाळाकडे बघत ओसरीत उभा राहिला. दुपारचं सारं काम आवरून झाल्यावर सून मधल्या छपरीत तोंडावर पदर ओढून आडवी झाल्यावर तात्याबा खाटल्यावर उठून बसला. जरा वेळानं त्यानं वाकून बघितलं तर सुनेला चांगली झोप लागलेली होती. बिचारी सारा दिस काम करून दमून जाते. तात्याबा हळूच उठला. आवाज न करता हळूहळू तो गोठ्यात गेला. वाचलेली 4-2 गुरं जंगलाकडं गेली होती. 2 वासरं तेवढी दावणीला बांधलेली होती. गोठ्यात एका अंगाला खुंट्यांवर कासरे, बैलांच्या गळ्यातल्या घंटामाळा, चर्राट असं सामान टांगून ठेवलेलं होतं. खाली नांगराचे फाळ, वखर, डाले डुले ठेवलेले होते. वरच्या कोनाड्यात वावरात फवारायच्या औषधाच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. तात्याबानं एक बाटली काढली. त्यात काही आहे का नाही हे हलवून पाहायला सुरुवात केली. 3-4 बाटल्या रिकाम्याच होत्या. एकीत काहीतरी हललं. बुडाशी औषध होतं. बूच उघडून तात्याबानं बाटली नाकाशी धरली तसा घाणेरडा उग्र दर्प नाकात शिरून मस्तकात भिनला. पटकन बूच लावून ती बाटली त्याने निमस्तनीत दडवली. आला तसा चुपचाप आवाज न करता सावकाश तो खाटल्याजवळ आला. सून अजून झोपलेलीच होती. खाटल्याखालच्या पेटीमागं त्यानं ती बाटली दडवून ठेवली. काहीच न घडल्यासारखा संध्याकाळपर्यंत तो देवाचं नाव घेत खाटल्यावर पडून राहिला. संध्याकाळ होताच रोजच्यासारखा तात्याबा मारुतीच्या पारावर जाऊन तर बसला, पण मनातली घालमेल त्याला बोलू देत नव्हती. चुपचाप पाय पोटाशी घेऊन तो सगळ्यांच्या गप्पा ऐकत होत्या. काऊनजी तात्याबा, बेस नाही लागत का जी? ना राम राम ना नमस्कार. अरे जीवाले बरं लागत नसन तर आले काय ले जी इथवर? नाही नाही, मी बेस आहो. आलं नाही तर साऱ्याच्या भेटी कशा होतील? काय नाही जी, काय बाय बातम्या येतात ना कानावर, मग जीव कसा टांगणीलाच लागते. का करावं? आज का नवीन बातमी आहे जी? नवी का राहणार जी? तेच असन. आता येतील ना मास्तर पेपर घेऊन, मगच समजन. हा ते का हो, येऊन तर राहिले. राम रामजी मास्तर. हां राम 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 राम. जमले वाटतं सगळे. हो ना जी. का म्हणते तुमचा पेपर? सांगा तरी आम्हाले, आम्ही वाटच पाहून राहिलो ना जी तुमची. मास्तरांनी इकडच्या तिकडच्या 4-2 बातम्या वाचून दाखवल्या. कुणी मंत्री विदेश दौऱ्यावर गेला होता, कुण्या मंत्र्यानं थिएटरचं उद्घाटन केलं होतं, तर कुण्या खेळाडूला लाखो रुपयांचं बक्षीस मिळालं होतं. कुणी कुठे बॉम्ब टाकला होता, तर कुठेतरी बस उलटली होती. बास 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 झालं मास्तर. का करायचं आहे जे आम्हाला कोणाचं मसनत जाईनात का? काही कास्त करायचं असं तर दावाने वाचून. काय असणार जी रोज त्याच बातम्या. कोण्या कास्तकाराच्या आत्महत्येच्या. पेपरात 50,000 मदत दिली म्हणून सांगतात मारे, पण हातावर 100 रुपये तरी पडतेत का नाही देव जाणे. आत्याबा, तो बोरगावचा दादाजी भुरे ठाऊक आहे ना तुम्हाला? तुमच्या सोयरीकीतलाच होय खरं. त्यांच्या पोरानं एंड्रीन पिऊन जीव दिला म्हणे काल. 3 तास आली तर लगीन झालं होतं त्याचं. तात्याबाच्या छातीत धस्स झालं.
सोयरीकीतला नसला तरी जातवाला म्हणून तात्याबा त्याला ओळखत होता. अरा रा रा रा, आता त्या पोरीचं आणि त्या चिल्ल्या पिल्ल्याचं कसं होईन बाप्पा. दादाजीले म्हातारपणी पोराची मौत पाहायला लागली बाप्पा. देवा, आता त्याच्या जान असो का नसो, त्याले कंबर तर कसाच लागन न पोरा बाळाईसाठी. त्याले भेटन का जी मास्तर सरकारातून काही मदत? हां, काही ना काहीतरी भेटनच. काहून का आता शहरातले काही लोक मंत्री गिंत्री येऊन गेले म्हणतात. काही ना काहीतरी होईनच. होऊ दे बाप्पा, काहीतरी होऊ दे. चला, मी चालतो बाप्पा आता. तुम्ही येत आहे का भाऊजी? हो, चला ना जी. आता काही हितचा मन लागणार नाही. चला, देवाले हात जोडून जाऊ. त्यानं तरी डोळ्यावर काऊन कातडं ओढून घेतलं का जण बाप्पा. रोजच्यासारखी जोडगोळीनं घराची वाट धरली. रात्री तात्याबाला अजिबात जेवण गेलं नाही. सुनेनं विचारलंय, मामाजी काही होते का तुम्हाला? 2-4 रोज झाले मी पाहून राहिली. खाणं पेणं बरोबर करत नाही जी तुम्ही. काही सांगत बी नाही. उगे मुगे बसून राहता. काहून जी? का झालं तुम्हाला? सांगा नाही तर कसं समजावं जी माणसाले? नाही व बाई, काय झालं नाही मले. काय बाय कानाव येतं नव, मग जीवाले घोर लागून जाते. तुम्ही कायले घोर लावून घेता जी? तुमचा लेख आहे ना, पाहते ते सारं बराबर. मग तुम्ही नोका चिंता करू, सारं ठीक होईन. देव पाहते ना सारं. निजा आता तुम्ही. सुनेनं त्याला धीर दिला असला तरी तिच्या मनातली घालमेल तगमग तात्याबा जाणून होता. भविष्याची चिंता त्या दोघांनाही अधिकच सतावत होती. आतल्या आत पोखरून टाकत होती. घरातल्यांच्या तोंडात घास घालता घालता त्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं होतं. तात्याबाला सगळं दिसत होतं, सगळं कळत होतं. रात्रभर तात्याबा ह्या कुशीवरनं त्या कुशीवर होत होता. विचार तर पक्का झालाच होता, पण पोराबाळांच्या विचारानं मन जरा कचरत होतं. पहाट होत आली. मग मात्र फारसा विचार न करता निश्चयानं त्यानं खाटेखाली दडवलेली बाटली काढली, देवाला हात जोडले. देवा, देवा माफ कर रे बापा मले. आता काही दुसरा विलाज मले सापडत नाही. दया कर रे देवा, आता तरी पाऊस पाड. माया पोरा बाळाईले 4 घास सुखानं खाऊ दे. सरकारातली मदत भेटू दे बापा. तात्याबानं मग झटकन तोंडाला बाटली लावली, मोठा घोड घेतला. उग्र दर्प नाकातून मस्तकात शिरला. घशातून पोटापर्यंत जळजळत आतडी जाळत औषध आत गेलं. बाटलीतलं औषध संपेपर्यंत त्यांनी बाटली बाजूला केली नाही. तोंडातनं फेस यायला लागला. बाटली घरंगळून बाजूला पडली आणि तुक्या असं मोठ्यानं ओरडत धपकन तात्याबा खाटल्यावर आडवा तेडवा पाडला. त्या आवाजानं आणि घरभर पसरलेल्या त्या उग्र दर्पानं तुक्याला सुनेला जाग आली. दोघेही खडबडून उठले. धावत पळत म्हाताऱ्याच्या खाटेजवळ आले. काय झालं जी बाबाजी, काय झालं म्हणत अनिष्टाच्या चाहुलीनं दोघेही घाबरून गेले. अंधारात स्पष्ट काही दिसेना. पळत जाऊन सुनेनं कंदील लावला, वात थोडी मोठी केली. उजेड होताच सगळा प्रकार लक्षात आला. दोघांनी मोठ्यानं हंबरडा फोडला. बाबाजी, असं काऊन केलं जी तुम्ही? आम्हाला काऊन कंटाळले जी? पण लगेच भानावर येऊन तुक्या ओरडला, शके शके पाणी आणवं लवकर. मीठ बिहान जो संग, जा धाव जा. तात्याबानं पोराचा हात हातात घेतला आणि कष्टानं तो बोलला, कायले रडते रे बापू. म्या पिकलं पान. आज नाही तर उद्या जाणारच होतो. तू हे कष्ट काही पावत नाहीत रे आता मले. तिथलंच एक खाणारं तोंड बी कम होईन. सरकारातून मदत बी भेटन बापू तुले. आणि हे एक सांगतो बापू, माया तेरविले जेवण गिन घालू नको गावाले. कसाबसा तो एवढं बोलला. तोंडातून फेस येतच होता. औषधानं आपलं काम केलं होतं. बापाकडं बघून तुक्याचं आतडं कळवळलं. तो पोराहून पोर झाला. बापाचं डोकं मांडीवर घेत रडायला लागला. बाबाजी, असं काहून केलं जे तुम्ही? वलं सुकं कसं बी खातच होतो ना सारे आजवर. काहीतरी केलं असतंच की जी मी. आता मी काय करू, कोणाकडं बघू, लोकाईले कसं तोंड दाखवू? आता मले आधार कोण देईन?
आता कोणाच्या तोंडाकडं पाहुजी मी? तुक्याला दुःख आवरत नव्हतं. बापाच्या अंगावर तो हात फिरवत होता, पण तात्याबा आता काही बोलण्याच्याही पलीकडे गेला होता. डोळे तुक्याच्या चेहऱ्यावर गडले होते. डोळ्यात अपार माया आणि समाधान होतं. डोळ्यातून उघळलेले अश्रू गालावर थबकले होते. थोडा वेळापूर्वीचा वेदनेचा, दुःखाचा भाव अजिबात डोळ्यात नव्हता. शकीनं आणलेलं पाणी तुक्यानं बापाच्या तोंडात घातलं, पण पाणी बाहेरच आलं. तात्याबा दुसऱ्या जगाच्या प्रवासाला निघाला होता. सुनेनं पोरानं जोरात आंबरडा फोडला. सारं काही संपलं होतं. त्या आवाजानं मुलं उठून आली. शेजारी पाजारी आले धावत. पूर्वेकडे लाली चढायला लागली होती. सगळे लोक तुक्याची समजूत काढत होते, पण त्याच्या मनातली अपराधीपणाची भावना काही जात नव्हती. बापाच्या मनातली खळबळ आपल्याला कशी नाही कळली याची खंत त्याला बोचत होती. आपण मुलगा म्हणून कमी पडलो याचं त्याला वाईट वाटत होतं. बापासाठी आपण काहीच करू शकलो नाही, डॉक्टरकडे न्यायची संधीसुद्धा त्यांनी दिली नाही याची खंत त्याला खात होती. त्याचं दुःख त्यालाच ठाऊक होतं. लोक येत होते, त्याचं सांत्वन करत होते, पण तुक्याचं मन शांत होत नव्हतं. सोयरे धायरे सगळे हळूहळू जमले. महायात्रेची तयारी झाली. तेवढ्यात भराभर 2-4 जीप दारासमोर थांबल्या. शेतकऱ्याची आत्महत्या कळताच लगेच पेपरवाले, टी व्हीवाले जमले. प्रत्येक जण आपलाच स्वार्थ बघतात. तिथंही पहिली बातमी स्वतः देण्याची चढाओढ लागलेली. तुक्याला वाटलं सगळे टपलेले डोमकावळे. तेवढ्यात आणखीन 2-3 जीप येऊन धडकल्या. कोणीतरी नेता आणि त्याच्या चेले चपाट्यांची ती फौज होती. शेजारच्या गावी बातमी कळताच अग्रक्रम पटकावण्यासाठी तेही धावत पळत धडपडत पोचले होते. तिरडी बांधून झाली होती, आगटीही पेटली होती आणि तेवढ्यात ही नेत्याची जत्रा तिथं पोचली. नेत्याच्या मागे त्याचे चमचेही फोटोत यायला धडपडत होते. त्या सगळ्या प्रकाराचा तुक्याला खूप राग येत होता, पर ही वेळ बोलायची नाही हे तो जाणत होता. नेत्यानं त्याच्या पाठीवर हात फिरवत 4 मानभावीपणाच्या गोष्टी सांगितल्या, मदतीचं आश्वासन दिलं. सगळ्या प्रकाराबद्दल तुक्याच्या मनात किळस निर्माण झाली होती, पण त्याचा नाईलाज होता. तो हिडीस प्रकार तो थांबवू शकत नव्हता. नेत्याचं बेगडी बोलणं ऐकून तर त्याला खूप शिसारी आली. मनातल्या मनात तो खदखदत होता. आले साले सगळे आपापल्या रोटीवर तूप ओढाले. माड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जात यायची, हे का मदत करन? 4 पैसे नाही देणार, पण पेपरात फोटो छापून आणतीन साले. मनातले विचार तुक्याला थोपवता येत नव्हते. बापाच्या अशा आकस्मिक मरणानं आधीच तो पुरता हादरून गेला होता. त्यात नेते मंडळींच्या खोट्या ओमाळ्यानं तो रागावला होता. मोठ्या प्रयासानं बराच वेळ तो गप्प बसला होता. त्यांच्यामुळे गावची माणसं कधीची खोळंबून बसली होती. ऊन वाढायला लागलं होतं. भुरका भुरका पाऊस पडून गेल्यानं हवेत आणखीन गरमी दाटली होती. सगळे डोक्यावर पंचा ठेवून हाय हाय करत होते. मुलांची तोंडं सुकून गेली होती. जास्त वेळ वाट पाहणं आता आणखी शक्य नव्हतं. त्यात हा नेताजी वेळ खात होता. शेवटी वातावरणाचा रागरंग बघून नेत्यानं 500च्या 2 नोटा तुक्यासमोर धरल्या. लगेच कॅमेरे चमकले. घ्या तुकोबा घ्या. बापाचं क्रियाकर्म नीट पार पाडा. म्हाताऱ्याला सरकारी मदत मिळेल का नाही मिळणार सांगता येणार नाही, कारण तो काय घराचा पोशिंदा नव्हता. पण माझ्याकडनं होईल तेवढी मदत मी करीन. आवरा तुकोबा, स्वतःला आवरा. आता यापुढं त्याचं तोंडही कधी दिसणार नाही हे तुक्याला पक्क ठाऊक होतं. आत्तापर्यंत तो बापाच्या प्रेताजवळ बसून मुकाट चाललेलं सगळं नाटक बघत होता. तो चटकन उठला, पचकन अंगणात थुंकला. त्यानं खूप जळजळीत नजरेनं नेत्याकडं बघितलं आणि गरजला, आ मोठे आले मदत करणारे, मले नको तुमची भीक. बापाचं करा या, मी कप्पा वाजून. तुमचं झालं असेल तर आमचं काम आम्हाला करू द्या. कुणीतरी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला तसा तो आणखीन उसळला. मला काय ले चूप करता हो तुम्ही? त्याईले सांगा ना काही. जेव्हा करावं तेव्हा काही करत नाही. महागाईनं कास्तकाराईचं कंबरडं मोडून राहिलं ते नाही याईले दिसलं. अनाजाले भाव देताना याईचा जीव दुखते.
मधल्यामध्ये दलाल खाते अर्ध, आणि ते काय यायला दिसत नाही? जेव्हा मदत करायची तेव्हा यायले फुरसत नाही, आणि आता आले महाबाप गेले हो. बाजार मांडाले नाही लागत मले कोणाची मदत घेत. उपाशी मरू आम्ही, जावा जावा सारे तुम्ही. आजवर उरात दाबून ठेवलेलं दुःख फुटून बाहेर आलं होतं. नेताजीनं रागरंग पाहिला. आता इतर लोक भडकायच्या आधी सटकलेलं बरं, असा सूज्ञ विचार करून सगळे भराभरा पळाले. कोणीतरी जाणकारानं तुकेच्या पाठीवर हात ठेवला. नको बोलू रे बापू, अरे ते लोक मोठे आहे, ती आणखीन त्रास देतीन पुढं. देव दे ना देतीन तर. लमचे माया बापाले सुखानं जाऊ बी देत नाहीत. आग पाखडणारे तुक्याचे डोळे पुन्हा डबडबले. त्याचा आवाज भरून आला. मटकन खाली बसून बापाच्या अंगावर हात फिरवत त्याने हंबरडाच फोडला. श्रोते हो, ही होती रेखा खराबे यांची कथा मदत. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा आवडली असेलच, त्यामुळे मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.